यानंतर पुढची बातमी पाहूया। सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे हे आजपासून सलग 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावरती आहेत। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेट देत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधतात। उद्धव ठाकरे आता संभाजीनगरच्या नांदर गावामध्ये दाखल झालेले असून त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा। तातडीने 50,000 रुपये हेक्टरी द्या आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय। आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे, कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये। आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? कर्ज खरीपाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग 30 जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? नाही फेडणार कशा झालाच, पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं, आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे। ते काय म्हणाले पाहूयात। विरोधी पक्षाचं काम आहे, पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। तर उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतायत, शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, काही मागण्या त्यांनी केल्यात आणि शेतकऱ्यांना आवाहन देखील केले सोबत राहण्याचं। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरची आणि काय वाटलं तुम्हाला या भाषणावर? उद्धव साहेब यवंशाने त्यांनी शेतकऱ्याच्या ज्या व्यथाबद्दल सांगितलं आहे आणि मराठवाड्यामध्ये ही जी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे, ते नुकसान कधी भरून निघणार नाही असं नुकसान असताना देखील शासनाने कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही। त्याबद्दल शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी उद्धव साहेबांनी हा दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलाय आणि तुमच्या मागण्या मी तुमच्या पदरात पाडूनच देईल, तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय। त्याबद्दल आम्ही एक समाधानी आहोत। घटमाळीपासून पैसे टाकू म्हणलेले अजून पैसे शेतकऱ्याला पोहोचले नाही अजून। याच्यानंतर भाषण साहेबांनी चांगलं त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहे। सर, युवक म्हणून जे शेतकऱ्याला त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी दिली उद्धव साहेबांनी, तीच कर्जमाफी या सरकारकडून शेतकऱ्याला अपेक्षित होती। त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाईची या ठिकाणी लवकर मदत जाहीर करावी अशी विनंती आहे। 100% विश्वास आहे त्यांच्यावर, शेतकऱ्याचा पण आणि युवकांचा पण त्यांच्यावर 100% विश्वास आहे। भाषण ऐकल्यानंतर काय वाटलं तुमच्या मनाला ते सांगा। असं वाटलं की साहेबांना जे शब्द दिले ते समाधान वाटले आम्हाला, किंवा ह्या सरकारनं आम्हाला निश्चित आश्वासनं दिली, आतापर्यंत काही मदत करण्याची त्यांची काही भावना नाही। मनाला चांगलं वाटलं, पण मदत हे व्हायला पाहिजे ना, मिळायला पाहिजे ना। त्यांनी जर प्रयत्न केले तर मिळेल असं वाटतंय। शासन ज्यावेळेस सत्तेत यायचं होतं त्यावेळेस 7-12 कोऱ्याची भाषा बोलली होती। आज 14-15 महिने झाले तरी त्यांचं एक उलट अजित पवार सांगते का बँकेचं लोन भरा, महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे, आम्ही निवडून यासाठी आश्वासन द्यायला आहे। जवळपास 2-2.5 महिने झाले पाऊस होऊन, मे पासून पाऊस चालू आहे। आमच्या मंडळात जास्त पाऊस असताना अजून 1 रुपया बिन सुद्धा अनुदानाचे आलेले नाही। इथं लोकांच्या कोंबड्या वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणीच पंचनामे सुद्धा करायला तयार नाहीये। तो कोणीतरी तातडीने लक्ष दे। तो उद्धव साहेबांनी या ठिकाणी भेट दिली, यांचं या ठिकाणी धन्यवाद। ठीक आहे, प्रश्न हा होता की उद्धव ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनाला नेमकं काय भावलं, काय पटलं आणि मनाने काय सांगितलं ते आपल्यासोबत त्यांनी व्यक्त केलंय। मी कृष्णा केंडे, ABP माझा, नांदर, पैठण, छत्रपती संभाजीनगर।